महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर डी.एस. आहेर बाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण सोहळा दिनांक 1 नोव्हेंबर रोजी देवळा येथे आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांच्या निवासस्थानी पार पडला। या सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच आहेर परिवाराचे नातेवाईक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी स्वर्गीय डॉक्टर आहेर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय योगदानाचे दर्शन घडवणारे फलक आणि छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। त्यांच्या कार्याची झलक आणि जुन्या आठवणींचा संग्रह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली होती। राजकारण, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात डॉक्टर डी.एस. आहेर यांनी दिलेल्या योगदानाचा उजाळा या कार्यक्रमातून देण्यात आला। त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले, देवळा तालुक्याच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेतला, तसेच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली। जीवनदायी योजनाच्या संकल्पक म्हणून त्यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती। हा अनावरण सोहळ्यास माजी आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळा नगरीत यात्रेचा उत्सवी माहोल निर्माण झाला। आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे बंधू डॉक्टर बाळासाहेब सोनोजी आहेर यांच्या संकल्पनेतून आणि बंधुप्रेमाच्या भावनेतून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली। आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नवीन निवासस्थानी पार पडलेला हा सोहळा आहेर परिवाराच्या परंपरेप्रमाणे आदर्शवत ठरला। स्वर्गीय डॉक्टर डी.एस. आहेर यांच्या कार्यावर आणि विचारसरणीवर प्रेम करणारा जनसमुदाय उपस्थित राहून बाबांना अभिवादन करत होता। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण आहेर, देवळा।